नमस्कार. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असणारे जे खुले भूखंड आहेत ते भूखंड सुशोभीकरण करण्यासाठी किंवा त्यामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी 28 जुलै 2022 रोजी एक परिपत्रक काढण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार हे भूखंड त्या संस्थांना, शाळांना, हॉस्पिटलला देण्यात आलेले होते. परंतु असे 27 भूखंड सध्या विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी शोधून काढलेले आहेत. परंतु हे सुशोभीकरणासाठी दिलेले भूखंड आता त्या संस्थांनी, हॉस्पिटलनी आपल्या ताब्यात घेतलेले आहेत. त्या भूखंडांना कंपाऊंड करून त्या ठिकाणी पक्की बांधकामं केलेली आहेत आणि या विरोधामध्ये महानगरपालिका प्रशासनानं तत्कालीन जे अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत यांच्यावर कारवाई करावी अशा तऱ्हेची भूमिका मंगेश चव्हाण यांनी घेतली आहे. या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नक्की काय हे प्रकरण आहे, कशा तऱ्हेचं? तुम्ही सांगितल्या पद्धतीनं 28 जुलै 2022ला जो GR आला होता त्या GRमध्ये सरळ स्पष्ट म्हटलं आहे की लोकवर्गणीतून किंवा संस्थेच्या निधीतून आपल्या शहर सुशोभीकरण करण्यासाठी प्रत्येक चौकला जे डेव्हलपमेंट करण्यासाठी रंगरंगोटी असू दे किंवा तिथं छोटंसं बांधकाम असू दे, जेणेकरून महापालिकेची सांगली शहराची शोभा वाढेल अशा पद्धतीचा हा GR होता. ह्या GRचा फायदा घेऊन तत्कालीन अधिकाऱ्यांनी असू दे, पदाधिकाऱ्यांना असू दे, ह्याचा फायदा घेऊन जवळजवळ सांगली महापालिकेतले 27 भूखंड ह्या वेगवेगळ्या कंपनींना, वेगवेगळ्या दवाखान्यांना देण्याचं काम या ठिकाणी केलं, जेणेकरून ह्या लोकांना कोणत्याही प्रकारचा असा डायरेक्ट देण्याचा अधिकार नाही आहे. एखादी महापालिकेची प्रॉपर्टी एखाद्या संस्थेला द्यायची असेल तर ती नियमावली आहे, महासभेचा ठराव लागतो, शासनाची परमिशन लागते. हे कोणत्याही प्रकारचं ह्यामध्ये प्रणाली वापरली नसल्यामुळे हे बेकायदेशीर दिलेले भूखंड लवकरात लवकर महापालिकेनं ताब्यात घेण्यासाठी आम्ही मागणी केली आहे. आता पुढची भूमिका नेमकी काय राहणार आहे? तत्कालीन जे पदाधिकारी आहेत, अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत. आम्ही कालच आयुक्तांना हे निर्देशनास आणून दिलं आहे. त्यांना लेखी स्वरूपात आम्ही पत्र दिलं आहे की हे पहिला प्राथमिक हे सगळे 27 भूखंड महापालिकेच्या ताब्यात घ्यावेत, जेणेकरून ही महापालिकेची प्रॉपर्टी आहे आणि ही कुठल्या कंपनीच्या घशात घालत असताना जे तत्कालीन त्यावेळीचे अधिकारी, पदाधिकारी असेल तर ह्यावर 100% कारवाई झाली पाहिजे. कारवाई ह्यासाठी झाली पाहिजे कारण येणारा अधिकारी हा 2 वर्षासाठी किंवा 3 वर्षासाठी इथं काम करायला येत असतो. ह्या कालावधीमध्ये अशा चुकीच्या पद्धतीची कामं करू नये, ह्या पद्धतीचा धडा ह्या अधिकाऱ्यांना दिला पाहिजे. ह्यासाठी ह्या लोकांकडे कारवाईची आपण मागणी करत आहे. असे प्रकरण ज्यावेळी वर येतात त्यावेळी कमिट्या स्थापन केल्या जातात. कमिट्यांबाबत काय मागणी? मागच्या 20 तारखेला महासभेमध्ये असाच एक विषय आला आहे की महापालिकेचे भूखंड डेव्हलप करण्यासाठी वेगवेगळ्या कंपनीला देण्यासाठी एक कमिटी करण्यात आली आहे. तर ह्या कमिटीसाठी आम्ही प्रथम विरोध केला आहे, कारण महासभेचे अधिकार हे कोणत्याही हातावर मोजण्या एवढ्या अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना जाऊ नये, कारण महापालिकेचे अधिकार हे अबाधित राहिले पाहिजेत. ह्यासाठी आम्ही आयुक्तांकडे मागणी केली आहे. काँग्रेसचे नगरसेवक असतील किंवा विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही असाल, काय भूमिका पुढे घेणार आहात? कारवाईची मागणी असेल किंवा आंदोलनाची भूमिका आहे का? हे जर का 27 भूखंड महापालिकेने ताब्यात नाही घेतली तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, उपोषण करू, मोर्चे काढू, पण महापालिकेची प्रॉपर्टी महापालिकेला मिळवून देऊ. नक्कीच या निमित्तानं महानगरपालिका क्षेत्रामध्ये 27 भूखंड हे वेगवेगळ्या संस्थांनी आपल्या घशामध्ये घातलेले आहेत आणि ते भूखंड पुन्हा महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात यावेत अशी भूमिका विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नगरसेवक असतील आणि काँग्रेसच्या वतीनं येत्या काही दिवसांमध्ये या विरोधामध्ये आंदोलन करून या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं मंगेश चव्हाण यांचं म्हणणं आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.